आज सकाळी-सकाळी ना आम्ही आवरलं आणि आवरून आम्ही आमच्या ताईंकडे गेलो, म्हणजेच एक नंबरच्या ताईंकडे आणि तिथे गेल्याच्या नंतर ना मी सुरुवात व्लॉगिंगचीच रानापासून केली आणि ही आहे ना महादेवाच्या पूजेसाठी श्रावण महिन्यामध्ये वापरलं जातं, पूजेला यूज केलं जातं आणि मग तिथनं गेल्याच्या नंतर ना खरं सांगते तिथे गेल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी तर मला असं वाटलं, की मी माझ्या आईच्या इकडे आली आहे. कारण आमच्या इथे पण वातावरण आम्ही रानातच राहतो आणि घरासमोर ऊस वगैरे आहे, साईडला इकडे गाई, म्हशी वगैरे असतात. आणि तिथे सेम तसं होतं ताईंच्या घरी आणि तिथे गेल्याच्या नंतर खरंच सांगते मला वाटलं की मी आईंच्या घरी आली माझ्या आणि तिथे मी जवळ-जवळ 2.5 वर्ष झालं ऊस खाल्ला नाहीये. जेव्हापासून मी माझ्या आईचं घर सोडून इकडे आले तेव्हापासून मी ऊस खाल्ला नव्हता आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मी ताईंना बोललं की मला ऊस खायचा आहे. तर ताई बोलले, "दोघे जावा आणि तिकडनं ऊस काढून आणा." तिथे गेल्याच्या नंतर सरकारांनी एक ऊस काढला आणि ते पण तुरा आलेला काढला. हे आहे आमचं सरकारांचं डोकं. असो तिथून आल्याच्या नंतर ना परत सरकारांनी ऊस चिरून दिला मला आणि खरंच सांगते माझ्या कुटुंबाचं सगळ्यांचं एवढ्यांचं प्रेम बघून असं वाटतं, की मी घेतलेला निर्णय कधीच चुकला नाही. आणि मग मी एकतरी इकडे ऊस खात होती, तेवढ्यात ताई बोलले, की "नारळ पण काढा, नारळ पाणी प्या." इकडे ऊस खात होती, ऊस पण संपला नव्हता माझा तोपर्यंत सरकारने नारळ काढला आणि नारळाचं पाणी पण काढून ग्लासमध्ये दिलं. समजत नव्हतं, की ऊस खाऊ का नारळ पाणी पिऊ? आणि मग ते नारळ पाणी, ऊस वगैरे खाल्लं. परत जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर ना थोडं साईडला रान वगैरे फिरायला गेलो आणि मग तिथून ना इकडे जी गुरं बांधलेली होती त्यांची गोठा वगैरे होता तो बघितला. परत सगळ्यांना तिथं बाय-बाय बोलून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी यायचं होतं आम्हाला आणि मग घरी येते वेळी ना वातावरण असं काहीतरी झालं होतं आणि येते वेळी सरळ ताईंनी कुंकू वगैरे लावलं होतं आणि खरंच तिथे गेल्याच्या नंतर मला माझ्या आईकडे आल्यासारखं वाटलं आणि तिथे गेल्याच्या नंतर खरंच खूप छान फील झालं. मी तर खूप खुश झाले आणि खरंच थँक सो मच सरकार. तुम्ही मला खरंच जीव लावणारं कुटुंब दिलं आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.